दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण बऱ्याच वेळेस आता बघतोय की पाऊस आता पडत आहे आणि मग खूप पाऊस पडत असला तर आपण रोपं लावत नाही, परंतु एखादी शेड असेल त्या ठिकाणी आपण रोपं तयार करतो. आता रोपं तयार करतो म्हणजे आपण काय करतो, तर जे बी आहे ते त्या जमिनीमध्ये आपण पुरतो. ते बी पेरल्यानंतर ते कुजून जाते आणि ते कुजल्यानंतर त्या मातीमध्ये मिसळून त्यामधून एक नवीन रोप तयार होतं. आपण ह्या अवयवदानाबद्दल सुद्धा आपण ऐकलेलं आहे की जी माणसं मरायला टेकलेली आहेत किंवा मरणार आहेत ते अगोदरच आपले शरीराचे जे अवयव आहे ते दान करून टाकतात. म्हणजे उदाहरणार्थ डोळा आहे किंवा किडनी आहे किंवा इतर जे आपल्या शरीराचे भाग आहेत ते अवयव म्हणजे ते दान करून टाकतात आणि मग ते मेल्यानंतर त्यांचं जे अवयव आहेत ते काढून ते इतर माणसांना लावले जातात ज्यांना गरज आहे आणि मग त्या माणसांना नवीन जीवन प्राप्त होतं. त्यांच्यामधून एक नवीन जीवन तयार होतं. आपण बऱ्याच वेळेस बोलतो ना की मेल्यावरच स्वर्ग दिसतो. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा शिक्षण देत असताना त्यांनी सांगितलं की जोपर्यंत गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरत नाही तोपर्यंत तो पीक देणार नाही. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस आपले प्रियजन मरून गेलेले असतात, ते देवाकडे गेलेले असतात, हे जग सोडून ते गेलेले असतात आणि बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की हे आम्हाला सोडून का गेले. परंतु कारण हे आहे की आम्हाला पित्याला बघायचं आहे, आम्हाला पित्याकडे जायचं आहे. कारण जेव्हा आम्ही हे शरीर सोडून जातो तेव्हाच आम्ही तारणाऱ्याच्या सहवासामध्ये जात असतो. आम्हाला आपण देवाच्या गौरवामध्ये आपण सदा सर्व काळ राहणार आहोत. परंतु ज्यावेळेस आम्ही हे जगिक जे शरीर आहे, जगिक जीवन आहे ते सोडून आपण इथून जातो. जे विश्वासणारे आहेत बघा, त्यांच्यासाठी ही किती मोठी गोष्ट आहे की आम्हाला तारण मिळणार आहे आणि आम्हाला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. आज आपलीसुद्धा आज हाच विश्वास असला पाहिजे की आम्ही जेव्हा मरणार आहोत तेव्हा आम्ही देवाच्या सहवासात जाणार आहोत. कारण जेव्हा विश्वासणारे मरतात तेव्हा त्यांचे खरे जीवन सुरू होते. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, करिन्थकरास पहिले पत्र ह्याचा 15वा अध्याय आणि 50वा वचन. 1 Corinthians chapter 15 and verse 50. बंधुजनो, मी असे म्हणतो की मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.